महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा सभागृह आणि स्मारक उद्यान निर्माण कृती समितीच्या वतीने येत्या 20 एप्रिल रोजी नगर परिषद कार्यालयावर भव्य धडक आंदोलन करण्यात येणार आहे। नगर परिषद प्रशासनाने आंदोलन न करण्याची विनंती केली असली तरी समितीने ती फेटाळून लावत आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे। प्रशासनाने आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती, मात्र ठरल्याप्रमाणे आंदोलन होणारच असा पवित्रा कृती समितीचे अध्यक्ष उत्तम गवई यांनी घेतला आहे। महामानवाच्या विचारांच्या वारसदारांच्या भावनांची दखल न घेता, चर्चा न करता केवळ एकतर्फी सूचना देऊन आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समितीने केला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने सभागृह, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका आणि स्मारकासाठी शहरात जागा उपलब्ध करून दिली जात नसल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे। या आंदोलनाचे निवेदन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनालाही देण्यात आले आहे। मी उत्तमराव गवई, महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन पक्षाचा राष्ट्रीय महासचिव, पुतळा समिती चांदुर्लीचा अध्यक्ष, आज या ठिकाणी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून चांदुर्ली येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सभागृहासाठी नगर परिषदेने ठराव पारित केला, जागा मंजूर झाली, त्याचा GR निघाला। त्याच जागेवर आता चांदुर्ली पोलीस स्टेशनने अतिक्रमण केलं आणि नगरपालिकेच्या मुख्याधिकारी माननीय सुप्रिया टवलारे मॅडम यांनी काल मला पत्र देऊन सांगितलं का ती जागा, त्या जागेवर पोलीसचा अधिकार आहे, तिथे आपल्याला सभागृह बांधता येणार नाही। परंतु त्यांनी दिलेल्या पत्रात पर्यायी व्यवस्था काय करणार आहे, नगरपालिकेला सभागृह बांधायचंच आहे किंवा नाही हा प्रश्न आहे। 75व्या बाबासाहेबांच्या संविधानाचा सन्मानाचा दिवस साजरा होत आहे। 135वी जयंती आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा जगात आमच्यासाठी कोणीच मोठं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साठी या भारत देशात सभागृह बांधण्यासाठी जागा नाही, याच्यापेक्षा दुर्दैवी असूच शकत नाही। म्हणून शासनाला माझी विनंती आहे, विषय जास्त चिघळण्यापेक्षा त्याच्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन लोकांचं समाधान कसं होईल याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे। अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती।